मंडळी, इंस्टाग्राम ओपन केलात किंवा कोणतंही यूट्यूब चॅनल ओपन केलात किंवा सध्या टीव्ही न्यूज जरी ओपन केलात तर आपल्याला एक चेहरा मात्र दिसतोय किंवा गेल्या काही काळात एका व्यक्तीचा PR मात्र फार स्ट्रॉंगली चालतोय. ती व्यक्ती म्हणजे राघव चड्डा. आता त्या राघव चड्डांवरती अनेक आरोप होत आहेत. ते प्रत्यारोप करत असताना अनेक व्हिडिओज टाकतायत आणि ही जी काही व्हिडिओ वॉर सुरू आहे याच्यावरतीच आज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरंच राघव चड्डा हे भाजपमध्ये जाणार आहेत का? खरंच राघव चड्डा हे आपला सोडणार आहेत का? खरंच राघव चड्डा यांनी आपसोबत गद्दारी केली आहे का? की खरंच राघव चड्डा फार इनोसंट आहेत? समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती. म्हणजे आपण जर बघितलं तर 2 एप्रिल रोजी आम आदमी पार्टीनं एक लिखित पत्र दिलं तिथं आणि तिथं सांगितलं की पार्टीच्या राज्यसभा उपनेते पदावरून राघव चड्डा यांना बाजूला करण्यात यावं आणि तिथं त्यांनी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली. छोटीशी कृती होती. मात्र त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. सगळ्यात सुरुवात तर राघव चड्डानीच केली. त्यांनी लगेच एक व्हिडिओ बनवून टाकला आणि त्या व्हिडिओतून सांगितलं की माझ्या बोलण्यावरती मर्यादा आणली जाते, मी का असं केलं जातंय, मला शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी व्हिडिओतून सगळं आपली भूमिका मांडली. त्यानंतर मग आपचे नेते जागे झाले आणि आपच्या नेत्यांनी अनेक प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज बनवले आणि त्यातून त्यांनी सांगितलं की राघव चड्डांनी कशा पद्धतीनं सोयीची भूमिका घेतलेली आहे आणि राघव चड्डांनी कशा पद्धतीने स्वतःचा PR एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राघव चड्डा कसं भाजपला पूरक बोलताना दिसत आहेत. अशा पद्धतीचे अनेकांचे व्हिडिओज तुम्ही व्हायरल झालेले बघितले असतील. राघव चड्डांवरती सगळ्यांनी तुटून पडलेले आहेत. तिथून पुढं थोडीशी स्टेप बदललेली ती म्हणजे राघव चड्डांनी या सगळ्या विरोधात एक प्रकारचा माझ्या PR सुरू झालेला आहे आणि त्या PRच्या विरोधात मी बोलण्यासाठी म्हणून त्यांनी सेपरेटली एक व्हिडिओ केला. त्यात ते असं सांगतात की मी जर आत्ता बोललो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अनेकांना मला वाटत होतं की या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला नको, परंतु जेव्हा वेगवेगळी लोक 100 लोक एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतील तर ती खरी वाटायला लागते आणि ती वाटू नये. त्यामुळे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला देणं क्रमप्राप्त आहे असं राघव चड्डा म्हणतात. मग ते प्रश्न काय, त्याची उत्तरं काय, समजून घेऊयात. राघव चड्डाने 3 प्रश्नांची मुख्य उत्तरं दिली. ते म्हणतात की माझ्या विरोधात 3 प्रश्न हायलाईट होत आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे विरोधक जेव्हा सरकारच्या विरोधातल्या एखाद्या भूमिकेवरती वॉकआउट करतात, म्हणजे त्या राज्यसभेतून बाहेर पडतात, त्यावेळेला राघव चड्डा मात्र कधीही बाहेर पडत नाही. ते सोयीची भूमिका घेतात आणि ते बसून राहतात. त्यावरती राघव चड्डांचं मत काय? राघव चड्डा म्हणतात की एकही व्हिडिओ असा दाखवा, एकही सिंगल व्हिडिओ असा दाखवा राज्यसभेतला, कारण सगळं CCTV फुटेजेस असतात, असंच दाखवा की जिथं विरोधकांनी सगळ्या वॉकआउट केलाय आणि मी तिथं बसून राहिलोय. हा सरळ सरळ चुकीचा माझ्यावरती केलेला आरोप आहे असं राघव चड्डा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात. दुसरा आरोप माझ्यावरती केला जातोय. ते म्हणतात की मुख्य निवडणूक आयोगांना हटवण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव बनवण्यात आला होता विरोधकांकडून आणि त्या प्रस्तावावरती राघव चड्डांनी सही केली नाही हे कारण देण्यात आलं आणि ह्याचा एक टेम्पो व्हायरल करण्यात येतोय, एक नेरेटिव्ह तयार करण्यात येतोय. त्याच्यावरती राघव चड्डा काय म्हणतात, हे जे पत्र बनलं या संदर्भात मला काहीही कल्पना देण्यात आलेली नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमच्यातल्या अनेक खासदारांनी त्याच्यावरती सह्या केलेल्याच नाही आहेत. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की शेकडो तिथं राज्यसभेवरती सदस्य आहेत विरोधात आणि त्यांच्यापैकी फक्त 50च सह्या गरजेच्या होत्या. मग 50 लोकांनी जर सह्या केल्या असतील तर माझ्या या सही न करण्याच्या मुद्द्याला एवढं हायलाईट करणं गरजेचं आहे का? मग का मलाच टार्गेट केलं जातं? एवढे बाकीच्या 50-60 लोकांनी केल्या नसतील सह्या, त्यांना हायलाईट केलं जात नाही. स्वतः आप पक्षातल्या अनेक राज्यसभाच्या खासदारांनी केलेलं नाही, त्यांना हायलाईट केलं जात नाही. 5-7 लोकांची त्यांनी सांगितली संख्या. मग मलाच का हायलाईट केलं जातं हा त्यांचा पुढचा प्रश्न. तिसरी महत्त्वाची गोष्ट, राघव चड्डांना प्रश्न एक उपस्थित झाला की राघव चड्डा सध्या घाबरलेले आहेत म्हणून BJPच्या विरोधात सध्या ते बोलायला तयार नाहीत. राघव चड्डा म्हणतात अशी कुठली गोष्ट सांगा, मी प्रत्येक वेळेला भाजपच्या अनेक मुद्द्यांवरती टीका करतोय, टिप्पण्या करतोय, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ते सगळं बोलत असताना काही अंशी का असेना एक नॉर्मल व्ह्युअर म्हणून एक जेव्हा आपण नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काय लक्षात येतंय, राघव चड्डा ना PR कसा काय मिळतोय? म्हणजे राघव चड्डा आता जर आपण बघितलं तर देशात मोदींच्या विरोधात एखाद्या व्यक्तीनं एखादी स्टेटमेंट जरी केली, एखादा व्हिडिओ केला तरी सुद्धा त्याचे अकाउंट ब्लॉक केले जात आहेत. भाजपच्या विरोधात जास्त टीकात्मक जर कोणी बोलत असेल किंवा आपण जर बघितलं असेल नितीन गडकरींच्या विरोधात त्यांच्या त्या मीट रिलेटेड व्हिडिओवरती एका व्यक्तीनं कमेंट केली किंवा त्यांनी भूमिका मांडणारा व्हिडिओ केला तर त्याच्यावरती डेफिमेशन केस कितीतरी कोटींची, साधारण मला वाटते 50 का 100 कोटींची डेफिमेशन
केस ही त्या नितीन गडकरींकडून टाकण्यात आली. म्हणजे अशा गोष्टी आहेत की ज्या सोशल मीडियावरती जेव्हा जेव्हा गोष्टी ट्रेंडला येतात तेव्हा तेव्हा दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मग राघव चड्डांना दाबण्याचा अजून प्रयत्न का होत नाही? त्याच्या पाठीमागची कारणं सांगितली जातात की राघव चड्डा अगदी साधे साधे मुद्दे मांडतात. म्हणजे ब्लिंकिटवरती ते बोलतात. राघव चड्डा जर आपण बघितलं असेल तर अगदी सामान्य लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नांना घेऊन बोलतात. मात्र आम आदमी पार्टीचं म्हणणं काय आहे की जे मेन ठोस मुद्दे आहेत त्याला घेऊन राघव चड्डा बोलले पाहिजेत. म्हणजे आता देशभरामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला, त्याच्यावरती भाजपवरती टीका करणं गरजेचं आहे. राघव चड्डा त्यावेळेला टीका करत नाहीत. देशामध्ये ज्याच्या वेळेला अगदी अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाच्या संदर्भात भूमिका मांडणं गरजेचं होतं, ठोस भूमिका मांडायला पाहिजे, भाजपचा विरोध करायला पाहिजे, त्यावेळेला राघव चड्डा विरोध करत नाहीत. अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून राघव चड्डा विरोध करताना दिसत नाहीत. इतकंच काय तर राघव चड्डा प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी मुद्दा घेऊन येतात. भले तो महत्त्वाचा असतो, नाही असं नाही, परंतु त्या मुद्द्याचं फॉलोअप ते किती घेतात. आणि विशेष म्हणजे राघव चड्डा जे सरकारच्या मुद्द्यांवरती काम करते तेच मुद्दे फिरून फिरून मांडण्याचा प्रयत्न करतात. त्याचा अर्थ असा काहीच लागत नाही आणि त्यातून आउटपुट सुद्धा मिळत नाही. सरकारनं त्या मुद्द्यांवरती काम केलंय की नाही याच्यावरती प्रश्न करणारे किती व्हिडिओ त्यांचे आहेत. म्हणजे त्याचा फॉलोअप होत नाही. फक्त स्वतःच्या इंस्टाग्राम PR साठी किंवा स्वतःचा PR वाढवण्यासाठी राघव चड्डा स्पेसिफिक मुद्दे घेतात जे लोकांना हायलाईट करतील आणि लोकांना ते आपलेसे वाटतील आणि फक्त त्यांचं पेड कॅम्पेन चालू आहे. अशा पद्धतीचं नेरेटिव्ह आपच्या माध्यमातून एक तयार केलं गेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन असं म्हटलं जातंय की राघव चड्डा हे पुढे जाऊन भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा तिथं पंजाबमध्ये त्यांचा चेहरा प्रमोट केला जाईल आणि तिथून पंजाबचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा राघव चड्डा असेल, असं सुद्धा एक प्रकारचा नेरेटिव्ह सध्या तयार केला जातोय किंवा होतोय. याच्यावरती मंडळी तुमचं मत काय आहे की राघव चड्डाला खरंच भाजपकडून प्रमोट केलं जातंय का? ज्या मीडिया चॅनल्सवरती कुठल्याही इतर नेत्यांना कुठल्याही पद्धतीचं मार्केट मिळत नाही, स्वतः स्क्रीन टाईम मिळत नाही, अशा काळामध्ये राघव चड्डांना अनेक न्यूज चॅनल्स कसं काय टायमिंग देत आहेत? सध्या गोदी मीडिया सगळं तयार झालंय असं म्हटलं जातं. मीडिया हे कुठंतरी म्हणजे विश्वंभर चौधरींचं मध्यंतरी वाक्य होतं की रात्री झोपताना नरेंद्र मोदी पायाच्या टाचेला विष लावून झोपले तर दुसऱ्या दिवशी देशातल्या सगळे न्यूज चॅनल हे आपल्याला मृतावस्थेत दिसतील. म्हणजे मीडियाची जागा ही मोदींच्या टाचेजवळ झाली आहे की काय, अशी अवस्था सध्या देशात तयार झाली. मग असं असताना राघव चड्डांना PR मिळतोय तरी कसा? खरंच कुठंतरी पाणी मुरतंय का? ज्या वेळेला आम आदमी पार्टीच्या उपमुख्यमंत्र्यांना, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं जातंय त्याच्यावरती प्रक्षोभक भूमिका, ठोस भूमिका राघव चड्डा घेताना दिसत नाहीत. ते सुटले तरी त्यांचं अभिनंदन करतानाची कुठली गोष्ट दिसत नाही. मग असं सगळं राघव चड्डा जर वागत असतील तर खरंच कुठंतरी पाणी मुरतंय का? आणि सगळंच दाखवलं जातंय तसं नसतं. मग ते अनेक जण म्हणतात की जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. अगदी असंच काहीसं या PRच्या माध्यमातून राघव चड्डांनी आपल्यासमोर प्रोपगंडा तयार केलाय का? मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच आम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येतो ज्याच्या माध्यमातून तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. त्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल शब्दवेडे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.